मॅच स्टार्ट होते आता. पहिला चेंडू घेऊन येत आहेत साई यादगीर. त्यांचा सामना करतील गणेश पानसरे उर्फ बल्ली. पहिला शॉट मारला आणि मिळतील 1 धावा. सामन्याची सुरुवात होते. पहिल्या चेंडूवर ही एक मिळते, एक शानदार अशी सिंगल. पुढील चेंडू सामना करतील ते राहुल. बघूया काय करताय आपल्या संघासाठी. उत्कृष्ट असा चेंडू टोलवला आणि काय फिल्डिंग केली होती दीपक पानसरे यांनी. निर्धाव असा हा चेंडू उत्कृष्ट पद्धतीने पकडलाय. आउट झालाय, माफ करा. पुढील फलंदाज महेश पानसरे. दोन्ही आयकॉन खेळाडू महेश पानसरे आणि गणेश पानसरे मैदानाचा ताबा घेत आहेत. बघूया उर्वरित 2 षटके आणि 4 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न करतील ते. सोडून दिला हव्यास अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळतं. अवांतर धाव मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती स्कोर मित्र आम्हाला कळवतात. आमच्या सोबत 2 धावा झालेल्या आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल मिळाली, त्यानंतर विकेट आणि आता व्हाईट बॉल. साहिल आपण पाहतो गोलंदाजी मार्क वर सज्ज होत असताना. मॅच आपल्याला पाहायला मिळते. 2 संघ एकमेकांसमोर. एका बाजूला साईड काकड 11 त्याच्या विरोधामध्ये दासिंग मदन भाऊ दराडे. 2 संघांमध्ये महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. वेळ जास्त घेऊ नका. वेळेबाबत थोडं सहकार्य करायचं आहे. आपण स्विच करण्याचा प्रयत्न होता. स्वतःला यावेळेस एसटी उखडली गेली आहे. ऑफ द मोर्ती चेंडू जाऊन हिट होतोय. विकेटचं पत्र आपल्याला पाहायला मिळते. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. दासिंग मदन भाऊ दराडे संघ मात्र मग फलंदाजी करत असताना अडचणीमध्ये सापडलं. 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेले साईच्या माध्यमातून आणि 2 विकेट, 2 धावा देखील त्याने खर्च केल्यात. 1 अतिरिक्त धावा, 1 बॅटच्या साहाय्याने सिंगल आली आहे. नवीन फलंदाज होतो सुनील 4थ्या क्रमांकावर. हलक्या हाताने स्टेअर करण्याचा प्रयत्न. झेल इथे जर घेतला असता तर मात्र आणखीन 1 विकेट आपल्याला पाहायला मिळाली असती. झेल इथे मात्र घेता आला नाही. कॅचेस विन द मॅचेस. टिपा झेल झिंका क्रिकेटचा हे समीकरण सातत्याने आम्ही सांगतो आणि इथे समीकरण बदललं गेलं. झेल इथे ड्रॉप झालाय. सिंगल इथे कंप्लीट झाले. सिंगलच्या मदतीने धावा संख्या 3 आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम स्पर्धा मग आता STPL कप सुभाषनगर तिलकनगर प्रीमियर लीग 2024. सर्वांचं महत्वपूर्ण योगदान स्पर्धेमध्ये त्यांची नावं आम्ही आपल्यापर्यंत ओव्हर ब्रेकमध्ये नक्कीच पोहोचू. पेगोनचा टॅप करण्याचा प्रयत्न होता. इथे चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. डॉट बॉक्सचा इशारा पंच करतात. अजूनही या ओव्हर मधला आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत ते शेवटचा 1. 2 विकेट, 2 सिंगल, 1 डॉट आणि 1 एक्स्ट्रा देखील खर्च केली आहे. खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टिकच्या जास्त बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अवांतर धाव मिळते. अवांतर धावेच्या मदतीने धावा संख्या पुढे सरसावत असताना टीमची टोटल आली आता 4 वर. 4 रन्स ऑन बोर्ड. 4 धावा धाव फलकावर. टॅप केलाय. फटका चांगलाय. टॅपिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. डीप मध्ये सागर होते. गुड फिल्डिंग. शेवटच्या बॉलवरती मिळाली 1 सिंगल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा घेतला निर्णय. षटक पहिलं पूर्ण. 5 धावा धाव फलकावरती. 5 रन्स ऑन बोर्ड. 5 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडांच्या मोबदल्यामध्ये 2 विकेट आपण पाहतो. 2 एक्स्ट्रा, 3 सिंगल. अशा प्रकारे षटक पहिला पूर्ण झाले. साईचं अनिलजी आंधळे साहेब असतील, संजय जिचके साहेब, महेंद्रजी लगड साहेब, अर्षदजी काकड साहेब, सचिनजी शेंगा साहेब, लक्ष्मण लांडे साहेब, रमेश होटी साहेब, किरण भाविस्कर साहेब, अनिल कासार साहेब, रितेश पानसरे साहेब,
सागरजी शिंदे साहेब, भाऊसाहेब कापडी, त्याच्यासमोर साहेबराव रावडे आणि आकाश मालुंजकर या सर्वांचं मोलाचं आणि महत्वाचं सहकार्य आमच्या संपूर्ण स्पर्धेला लाभलंय. धनंजय कणकरे अर्थातच डीके आमचे मित्र इथे आलेले आहेत. कर्णसिसी म्हटलं की त्यांचं नाव सर्वप्रथम आम्ही घेत असतो. वेलकम डीके, आपलं हार्दिक स्वागत. या आमच्या व्यासपीठावर या, आपलं हार्दिक स्वागत आहे स्पर्धेमध्ये. विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड मेहनत त्यांची राहिली. या डीके या, आपण आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. बऱ्याचदा खुल्या गटातनं क्रिकेट पाहिलं आपण, तर कर्णसिसी संघामधून त्याला खेळताना आपण सातत्याने पाहत असतो. ते खुल्या गटातलं क्रिकेट असो किंवा KWPL मध्ये पण आपण त्याचा संघ पाहिला. STPL कप 2024 एक चांगली स्पर्धा आहे. संपूर्ण सुभाषनगर, तिलकनगर या संपूर्ण परिसराला एकत्रित आणणारी स्पर्धा. हलकासा चेंडू बाहेरच्या दिशेने वळण घेत होता, पडल्यानंतर मात्र जास्त टप्पा चुकला. अतिशय मी तर म्हणेन लेग स्टंपच्या जास्त बाहेर चेंडू होता. चला गणेश, जास्त वर असेल तर नो देतील पंच, तुम्ही चिंता करू नका. सतीश आवाज देखील हलक्या हाताने स्टिअर केलाय. पुश करो और खुश रहो. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतो. टीमची टोटल आता 8 वर आलेली आहे. बघा बघा सिद्धेश, बघा इथे लाईव्ह YouTube लाईव्ह आपली स्पर्धा आहे. मग आपला आवाज जर घर बसल्या प्रेक्षकांपर्यंत गेला तर कदाचित थोडी गडबड होईल. सोडून दिला यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंच करता. अवांतर धाव. दुपारचं सत्र प्रेक्षक देखील पूर्णपणे अचानक असं म्हटलं जातं की गायब झालेत अक्षरशः. नाही, जसं इव्हिनिंग सेशन होईल तसे मात्र प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. फ्लड लाईटमध्ये देखील क्रिकेट खेळलं जाईल. प्रकाश झोतातलं क्रिकेट देखील आपल्याला इथे पाहायला मिळेल. सिंगल इथे कंप्लीट होतं. दुपारचं सत्र आहे. कदाचित बऱ्याचशा प्रेक्षकांची, खेळाडूंची जेवणाची देखील वेळ झाली आहे, त्यामुळे मात्र इथे थोडी गर्दी कमी झाली आहे. पण जसं इव्हिनिंग सेशन तुम्ही पाहाल 3:30-4 नंतर मात्र प्रेक्षक पुन्हा एकदा मोठ्या संख्येने इथे उपस्थित होतील. असं नाही की क्रीडांगणावरती प्रचंड ऊन आहे, असंही नाही आहे. पूर्णपणे सावली आहे क्रीडांगणावरती, त्यामुळे मात्र प्रेक्षकांना विनंती, आवर्जून आपण इथे थांबा, उपस्थिती आपली दाखवा, आपल्या स्पर्धेला भरभरून प्रेम द्या. टेक ऑफ झाला, चेंडू पडल्यानंतर बाहेर देखील निघत होता. सिंगलसाठी हलक्या हाताने ढकलला गेला. एकच धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे आपण पाहतो 11. 11 पडद्याला कोणी प्लीज छेडछाड करू नका. लहान मुलं खेळा, तुम्ही समोर इथे खेळा, बाजूला पडद्याशी छेडछाड करू नका. काही 11 झालात ना. 11 2 चेंडू शिल्लक. मॅनफ्रॉम वाडेकर आमचे परम मित्र, सध्या लेदर बॉल क्रिकेटवरती जास्त भर त्यांनी दिली आहे. टेनिस बॉल क्रिकेट पासून थोडी दूर आहेत. पत्तू पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. टॅप केलाय पुन्हा एकदा. समोर आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत. रनआउटची संधी आहे. हो, विकेट आहे की नाही, पंचांचा इशारा आपण पाहतोय. दादा, येस, विश्वनाथ दादा तिथे आमचे आहेत. ते सांगतात फलंदाज बाद आहे. पत्तू अंडरआर्म क्रिकेट देखील खूप चांगलं खेळतो. अंडरआर्म क्रिकेट मध्ये देखील आपण पाहिलं. वाडेकर म्हटलं तिथे फिरकीचं माहेरघर आहे. सिद्धू पाटील या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत आणि त्यांच्या तालमीमध्ये घडलेले सगळे खेळाडू आपण पाहतोय. पत्तू पाटील असेल, त्यानंतर सर्वेश पाटील असेल. आज सर्वेश पाटीलची चर्चा अखंड महाराष्ट्रभर केली जाते. त्याची फिरकी गोलंदाजी आपण पाहतो. एकाच ऍक्शन मध्ये दोन्ही टर्न त्याचे आपल्याला पाहायला मिळतात. मग त्याची चर्चा अखंड महाराष्ट्रभर सुरू आहे. त्यानंतर आपण विचार करूया की प्रणित पाटील असेल, या सर्वांना मात्र घडवण्यामध्ये महत्वाचं योगदान राहिलं. कपिल पाटील असेल, जो स्ट्रायकर बॉलर म्हणून ओळखला जातो वाडेकरचा. सिद्धू पाटील यांचं नाव मोठं अखंड ठाणे जिल्ह्याला माहिती आहे. सिद्धू पाटीलने आपल्या फिरकीच्या जोरावर कित्येक फलंदाजांना नाचवलंय. सतीश नुकतेच वडवली बी टीम सोबत देखील आपण पाहिलं. सिद्धू पाटील आय थिंक 4 विकेट घेतले होते सिद्धू पाटीलने. ती चर्चा देखील सिद्धू पाटीलची मोठ्या प्रमाणावरती झाली. मकर संक्रांत चषकची स्पर्धा आठवते, काय बॅटिंग केली होती. त्यामुळे एक वेगळा क्रेज राहिला सिद्धू पाटीलचा. धावसंख्येकडे आपण लक्ष देऊया. धावफलकावरती झाला त्या धावा आता आमचे स्कोर मित्र कळवतात. आय थिंक 12 धावा झालेल्या आहेत. 12 रन्स ऑन बोर्ड, 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 असतील.
सलगच्या 3 चौकारांसाठी सिद्धेश काकड जर आले तर त्यांना 5,000 पारितोषिक असेल. आम्हाला वाटतं सिद्धेश काकडांना बॅटिंग मिळेल की नाही, कारण बॅटिंग लाईनअप मोठी आहे. ना बघा सिद्धेश, तुमचे मित्रच आम्हाला ही सगळी माहिती आहे, आम्हाला तर यातलं काय माहित नाहीये. म्हणजे बॅटिंगला जर आले तरी 500. बापरे. मग हे तर सिद्धेश निघलेत बॅट घेऊन. का भेटेल का बॅटिंग पाहूया आपण. नाही, ओनर डायरेक्ट सांगतात नाही. नाही, मग काहीतरी गडबड असेल. बॅटिंग साठी जरी आले तरी 500 रुपये म्हटलं तर काय पारितोषिक आहे. वा. 3 चौकार आले तर 5,000. डायरेक्ट 0 वाढवलंय. वा वा. चला, हरकत नाही, गमतीचा भाग आहे. थोडं हास्यमय. क्रिकेट गरजेचं आहे. क्रिकेट खेळतो आपण, फक्त क्रिकेट एन्जॉय करतो. आणि कोणी ज्या गोष्टी होत्या त्या कोणी मनावर घेऊ नका. हसण्यापुरता ठेवा, मर्यादित ठेवा. आणि गरजेचं आहे. बघा, आपण सगळे एकत्रित येऊन एक दिवस वर्षातनं वाट पाहतोय या स्पर्धेची. आणि ती स्पर्धा म्हणजे STPL कप. सलग 3 वर्षामध्ये ही स्पर्धा आपण पाहिली. आज जे 4थं पर्व स्पर्धेचं, सलग 3 वर्षाचा आपण विचार केला तर 2020-21चं पर्व जिंकलं होतं ते अर्णव राजे विक्रम आव्हाड यांनी पुरस्कृत केलं होतं या संघाने. त्यानंतर 21-22चं पर्व आपण पाहिलं मराठा टायगर्स महेश लगड यांनी पुरस्कृत केला, संघ जिंकला. त्यानंतर 22-23 मध्ये आपण पाहिलं टायमर किंग्स सुनील आंधळे यांनी पुरस्कृत केला, संघ जिंकला. बघा, बॅट्समन आतमध्ये आलाय का? पंच बघतील. चला, पंच बघतील. मग बाकीच्यांनी इंटरफेअर करू नका. बाकी सगळे बाजूला वा. नितीन, आपण त्यांना बाजूला घ्या, तुम्ही दोघं फक्त या. राहुल पानसरे, आपण थोडं थंड घ्या. चला, हरकत नाही. सिद्धेश, चला 500 जमा करा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. कुठे? अरे पण एंट्री केली तरी 500 होते. चला, बॅटिंग आली आता, 500 द्या लवकर. 2च बॉल बाकी, 3 चौकार लागणार कसे? चला, सिद्धेश आलेले आहेत फलंदाजीसाठी. ओ, क्या बात आहे, क्या बात आहे. 1 रन मिळाले होते. 1 रन आली तशी. बघा, प्रेक्षकांचा उत्साह. मला वाटतं मोठा फॅन फॉलोइंग सिद्धेश इथे आहे. खूप मोठा फॅन फॉलोइंग आहे. बघा, बॅट दाखवत आहे जसं अर्धशतक ठोकलंय की काय. हो, बॅट चेज होती आणि सिद्धेश बाद. रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र सिद्धेश होतात बाद. आणि अशा प्रकारे डाव पहिला संपलाय. पहिल्या डावानंतर धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 16 झालेल्या आहेत. चला, 16 धावा धावफलकावरती आहेत. 17चं टार्गेट आहे. नेक्स्ट मॅच टॉस साठी या. चला, अहिरे शिलेदार से कॅप्टन आणि ओमसाई धुरंधर से कॅप्टन या. कॅप्टन ऑफ ओमसाई धुरंधर आणि अहिरे शिलेदार कॅप्टन या टॉस साठी. 16 झालेले आहेत, 17 करायचे आहेत. अहिरे शिलेदार से कॅप्टन या. टॉस आपण कंप्लीट करतोय. हेड्स कॉल केला अहिरे शिलेदारचा कॅप्टन आणि हेड्स झाला. टॉस जिंकला. बॅटिंग की बॉलिंग? ओके ओके. अहिरे शिलेदार टॉस जिंकलेला, निर्णय पेंडिंग ठेवलाय, बॉलिंगच घेतात. चला, काय बोलशाल, निर्णय काय असेल तुमचा? आमचा गोलंदाजीचा निर्णय असेल आणि आम्ही कमीत कमी धावामध्ये समोरच्या टीमला थांबवायचा प्रयत्न करू. कोणत्या बॉलरवर भर असेल या ठिकाणी? आम्ही अनु यांच्यावरती जास्तीत जास्त रन घेण्याचा प्रयत्न करू, कारण की ते असोसिएशन मध्ये आमच्याच टीम मध्ये खेळतात आणि आम्ही त्यांच्या विरुद्ध जास्त रन करायचा प्रयत्न करू नेहमीच. आशिष बाबत काय बोलशाल तुम्ही? आशिष दादा एक चांगला गोलंदाज आहे.
त्याच्या विरुद्ध आम्ही एक डिफेन्सिव्ह खेळ खेळू आणि कमीत कमी विकेट द्यायचा प्रयत्न करू. धन्यवाद. मॅच सुरू होते, मॅच कडे आपण होतो. आयरे शिलेदार आणि ओमसाई धुरंधर मध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल, जिथे नितीन गोलप, अमित गायकवाड त्यांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळेल अनुज जाधव आणि आशिष जमदाडे. दोन आयकॉन एकमेकांच्या समोर असतील. चला वेळ बघा किती घेता आपण. चला मॅच लगेच ऑन करा. सॉफ्टने खेळून काढण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना आपण पाहतोय राहुल टॉस झाला चेंडू. गुड बॉलिंग बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. हा डॉट बॉल असेल. बाउंड्री लाईन वरती अगदी दोन फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. सिद्धेश ओमकार. चौकार अडवण्यासाठी मात्र हे दोन खेळाडू अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ आहेत. आमचे शिरडोनचे अतिशय दर्जेदार खेळाडू विस्फोटक खेळाडू सुख पाटील शिरडोन हे देखील या स्पर्धेला जॉईन होतं. त्यांचं देखील स्वागत आहे. येस इज गॉन विकेट. फलंदाज बाद. बघा ब्लॅक पडदा जो आहे बाजूला अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ, त्याला कोणी पकडून उभं राहू नका प्लीज. प्लीज रिक्वेस्ट आहे. बघा संध्याकाळपर्यंत आपल्याला मॅचेस खेळवायच्या आहेत. कोणासोबत आहेत लहान मुलं ती प्लीज थोडं सहकार्य करा ना. ना मागे बॉल पटकन आला तर लागेल त्याला प्लीज. आणि यावेळेस देखील आपण पाहतो एकच रन मिळते. सिंगल धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती पहिली धाव लागली. वेळ बघा आपण किती घेतात. थोडं सहकार्य करा वेळेसोबत प्लीज. यावेळेस देखील चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक तिथे होते. क्या बात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षक सिद्धेश आपल्याला पाहायला मिळालं. प्रेक्षक बघा त्यांची फॅन फॉलोइंग बघा इथे. वा वा सिद्धेश. सिद्धेश चौकार जर तुम्ही टाकला तर 5,000 रुपये मिळाले असते. पुन्हा एकदा राहुल सज्ज होता. शेवटचा बॉल टॉप साईडला वळवण्याचा प्रयत्न आणि हे एक रन इथे मिळेल. सिंगलच्या मदतीने षटक देखील पूर्ण झालंय आणि पहिल्या षटकाचा काही संपन्न झाला. 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 for loss of 1. 3 धावा धावफलकावरती लागतायत. मूर्ती पुन्हा एकदा सुनील गोलंदाजी मार्कवर. षटक दुसरं आहे. पहिल्या 6 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आल्या. इथून मात्र धावा संख्या बनणं भरपूर गरजेचं असणार आहे. इम्पॉर्टंट आहे. अजूनही 12 चेंडू 14 धावांचं लक्ष असेल सायर काकड 11 संघासमोर. यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न सिंगल इथे अंकित केली जाते. सिंगलने धावा संख्या पुढे सरसावेल. स्कोर 4 वर आलाय. सुरुवातीला आपण पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये हवा तशा धावा संख्या बनल्या नाही. इथे मात्र आता पूर्णपणे प्रेशर बॅटिंग टीमला आपण पाहतोय. गोलंदाजी चांगली ट्राय करण्याचा प्रयत्न. बॉलच बॅक ड्राईव्ह करायचा होता. स्वतः गोलंदाजीने अडवलं चेंडूला. साईने मात्र धाव कंप्लीट केली. धावसंख्या सिंगलने पुढे आपण पाहतोय. स्कोर आम्हाला कळवतात. धावसंख्या झाल्यात आता कदाचित 5 झालेल्या आहेत. टार्गेट आपण पाहतो एकंदरीत लक्ष 17 धावांचा. 5 झाल्यात. 12 अद्यापही करायचा. समीकरण आता कठीण होत चाललंय. हलक्या हाताने स्टिअर केलंय. एकच धाव इथे मिळते. धावसंख्या सिंगलने पुढे झाला तर टीमची टोटल आपण पाहतो येऊन पोहोचले 6 वर.
17चं टार्गेट आहे आणि 6 झालेल्या 11 धावांची अद्याप गरज आहे. त्यामुळे समीकरण असं वाटतं की कठीण होत चालले की काय, कारण चेंडू शिल्लक आहे ते फक्त 9. सिंगलने काय होणार नाहीये. एखादा चांगला फटका गरजेचा आहे. पुन्हा एकदा सिंगल, एकच धाव मिळते. सिंगलने धावफलक हळूवार पद्धतीने पुढे चालले. STPL कप आपण पाहतोय. सुनील गोलंदाजी मार्कवर. चला वेळ जास्त घेऊ नका सुनील प्लीज. स्टीपर को खेळण्याचा प्रयत्न. येस, प्रयत्न फसलाय. क्रीज सोडली, मैदान सोडावं लागते. साईबात चेंडू शिल्लक आहेत आता मात्र येणारे ते शेवटचे 7 आणि 7 चेंडू मध्ये यासाठी 10 धावांची गरज आहे. 7 चेंडू 10 धावांची गरज. शेवटचा बॉल इम्पॉर्टंट बॉल असेल, डिसायडर बॉल ऑफ द मॅच. फुलटॉस होता, स्टेप आउट करून टॅप केलाय, सिंगल मिळाली आहे. आता शेवटचं समीकरण शिल्लक येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर विक्रम झाला होता. 6 चेंडू मध्ये 6 धावा रोखल्या होत्या. आय थिंक गोलंदाज आर्यन कापडीनं तो विक्रम करून दाखवला होता. पण आता मात्र पाहूया 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. समीकरण तर कठीण आहे, कारण 1 to 4 क्रिकेटचा फॉर्मॅट म्हणजे ऋतिक चौकार टोकणे भरपूर कठीण असते आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर कोण असेल पाहूया. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी गणेश मात्र चेंडू हात फिरवतायत आणि गणेशच कदाचित असतील गोलंदाजी मार्कवर. येस, गोलंदाजी मार्कवर गणेश असणार आहेत. शेवटचं षटक 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडू मध्ये करायच्या तर विजयासाठी धाव संख्या 9. नेक्स्ट मॅच साठी रेडी राहा. पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती अहिरे शिलेदार त्यांच्या विरोधामध्ये ओमसाई दोरंदर. 6 चेंडू आणि विजयासाठी मात्र आपण पाहतो गरज होती 9 धावांची. सागर तयार. सागर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे. गणेशला आपण पाहतोय 6 चेंडू 9 धावांचं समीकरण आहे. सिद्धेशने काय अजून केलं नाहीये. थांबा, टाळ्या नंतर वाजवा. गणेश साईडला स्टेअर करायचा होता. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आपण पाहतो. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव येथे मिळतो. मात्र अतिरिक्त धाव म्हटलं की एक एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्रा रनच्या मदतीने धावफलक पडत येणारी 6 बॉल आणि विजयासाठी करायच्यात 8. 6-9चं समीकरण होतं. एक एक्स्ट्रा मिळाली करायच्यात 8. इक्वेशन आपण पाहतोय. चेसिंग कंपल्सरी स्पर्धेसाठी. ड्रेसिंग आणि चेसिंग ही कंपल्सरी असणार. तुम्हाला मॅच जिंकायची तर चेस कंपल्सरी करावा लागेल. हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे येणाऱ्या 8 धावा या 6 चेंडू मध्ये कंपल्सरी करावा लागतील. 2 चौकांसाठी सतीश साळवे 500 रुपये पारितोषिक. चेतन पवारांच्या माध्यमातून पारितोषिक असणार आहे. कंप्लीट सेकंडचा कॉल आणि नाही एकच धाव इथे मिळेल. सतीसाठी पारितोषिक आलं होतं नंतर 500 रुपये चेतन दादा पवारांच्या माध्यमातून की बॅक टू बॅक 2 बाउंड्री साठी बट आई सिंगलने स्ट्राईक रोटेट केल्याने 5 बॉल विजयासाठी करायच्या 7. 5-7. समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. गणेश गोलंदाजी मार्कवर. पुढचा बॉल सोडून दिलाय. एक्स्ट्रा रन मिळते. 5 चेंडू 7ची गरज असताना मात्र अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आता येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज असेल. 5 चेंडू 6 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त रंगतो सामना मात्र आपण पाहतोय. थरार क्रिकेटचा सोहळा आनंदाचा STPL प्रीमियर लीगचा हा दर्जेदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. पैसा बसून सामना, रफ अँड टफ सामना, हाय व्होल्टेज थ्रिलिंग मॅच आणि आणखीन एक एक्स्ट्रा रन इथे मिळेल. अतिरिक्त धाव आणि +1 कदाचित अंपायर म्हणजे 2 धावा असतील. आता इक्वेशन पूर्णपणे बदललं. या मॅच मध्ये येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. 6-9चं समीकरण आणि मॅच कुठे आली तर येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 4 करायचे आहेत. 5 धावा इथे मात्र फक्त आणि फक्त एका चेंडूवरती खर्च केल्या गेल्या आणि त्याचं नुकसान इथे मात्र मोठ्या प्रमाणावरती होतं गोलंदाजी करणाऱ्या संघाला. वॉट अ मॅच, वॉट अ ग्रेट मॅच, वॉट अ कमबॅक. काय कमबॅक केलं इथे मात्र बॅटिंग करताना खेळाच्या उत्तरार्धामध्ये
साहिर काकडी लेवल संघाचा हा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त कमबॅक राहिला. आता येणारे 5 चेंडू 4 धावांची गरज आहे. टॅप केलाय, सिंगल देखील इथे मिळेल. क्या बात आहे, दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. अप्रतिम क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. आणि आता येणारे शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी मात्र आपण पाहतोय 3 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि विजयासाठी मात्र आपण पाहतो 3 धावांची गरज. सोडून दिला. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन. आता फक्त 2 धावांची गरज है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसले मजबूत होते, इरादे बुलंद होते आणि त्यामुळे आज विजयाच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळते. खेळाच्या उत्तरार्धात असं वाटलं होतं की समोर रस्ते संपलेत, पण नाही, रस्ता बनवणार, नव्याने लढणार हे दाखवून दिलं या संघाने. आणि अशा प्रकारे सामना संपलाय. मॅच फिनिश.